इचलकरंजीत सकल हिंदू समाजाचा भव्य जनआक्रोश मोर्चा। इचलकरंजी येथे सुरू असलेल्या बलिदान मास दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचा कथित अवमान झाल्याच्या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। कबनूर येथील एका महिलेने प्रतिमांवर शिवीगाळ करून बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजीत शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व आमदार डॉक्टर राहुल आवाडे, आमदार संग्राम जगताप, नानासाहेब वाघमारे आणि गजानन महाजन गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। महात्मा गांधी पुतळा येथे झालेल्या सभेत आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला। आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव आहे। युवकांवर दाखल झालेले कथित खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला। तर आमदार संग्राम जगताप यांनीही महापुरुषांच्या विटंबनेविरोधात शासनाने अत्यंत कडक कायदा करावा, समाजात शांतता राखणे ही आपली जबाबदारी असली तरी अशा प्रकारांना कायद्यानेच लगाम लावला पाहिजे असे ठाम मत व्यक्त केले। सभेत शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही असा एकमुखी संदेश देण्यात आला। तर या मोर्चेत शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर यावेळी अनेक दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला। तर यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन